नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचा ॲनालिसिस करत असतो. तर काल 2 दिवस मला माझ्या पर्सनल काही कामांमुळे व्हिडिओ बनवायला आणि ट्रेडिंग करायला वेळ नाही भेटला. तुमच्यासाठी व्हिडिओही नाही बनवलेले. त्याच्यामुळं क्षमा. नाही, 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 नाही. नमस्कार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आपण डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करत असतो. तर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट होऊ शकते आणि कशा प्रकारे काम होऊ शकतं, तर चला आपण पाहूया, ॲनालिसिस करूया आणि माझ्याबरोबर तुम्हाला काही पॉइंट्स शिकायला भेटतील. तर त्या पॉइंट्सकडे लक्ष देऊन तुम्हीही मार्केटमध्ये ॲनालिसिस करायला शिकू शकता. फक्त आणि फक्त व्हिडिओ पूर्ण आणि रोज पाहणं गरजेचं आहे. कारण कोणत्या व्हिडिओमध्ये कोणता एक पॉइंट किंवा जे मला त्यावेळेस गरजेचं वाटेल तो पॉइंट मी तुम्हाला सांगल आणि तो भविष्यात तुमच्यासाठी खूप कामाला येणारा असतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर निफ्टीमध्ये आज आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटतोय. काल एक ड्रॉप झालता, चांगलं सेलिंग आलतं मार्केटमध्ये आणि आज एक गॅप अप ओपनिंग होऊन मार्केटनी हॅमर कॅन्डल बनवलेली आहे. तर मार्केट इथून काय होऊ शकतं? मार्केट इथून हाय ब्रेक केला तर एक्सपायरीला आपल्याला एक नेक्स्ट मूव भेटू शकतो का, किंवा मार्केट परत कंटिन्यू खाली येईल? तर चला आपण पूर्णपणे पहिल्यापासून टोटल ॲनालिसिस करू. तर डेली कॅन्डलवर जर पाहिलं तर आपल्याकडे ही एक ट्रेंड लाईन आलेली आहे. या ट्रेंड लाईन वरून मार्केटने 2 ते 3 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. आपण हा पॉइंट आणि जेव्हा हा पॉइंट रिव्हर्सलचा एक भेटला तर हे 2 पॉइंट कनेक्ट करून आपण पुढं ट्रेंड लाईन एक्सटेंड केलेली. तर त्या ट्रेंड लाईन वरून मागच्या वीकमध्ये आपल्याला एक छोटासा रिव्हर्सल पाहायला भेटला. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये परत एकदा सेलिंग आली आणि आज परत एकदा त्याच पॉइंट वरून आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटतोय. तर याच्यावरून हे असं एक दिसतंय की आपल्याला ही जी ट्रेंड लाईन आहे एक स्ट्रॉंग रिएक्शन देतीये. म्हणजे जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट ट्रेड कदाचित डाऊन साईडला मिळणं मुश्किल आहे. म्हणजे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर जी ट्रेंड लाईन भेटलेली आहे त्या ट्रेंड लाईनला वॉच करणं खूप गरजेचं आहे. कारण आता जर रिटर्न आली, त्या ट्रेंड लाईनला जर ब्रेक केलं तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट होऊ शकतं. आयदर आपल्याला जी वरतून एक ट्रेंड लाईन मिळालेली आहे तर मार्केट इथून रिव्हर्सल होऊन कदाचित आता आपल्याला हे ट्रेंड लाईन पर्यंत येताना दिसू शकतं. ह्या लेवल पर्यंत एक टार्गेट कदाचित आपल्याला भेटू शकतं. आता आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर आपण एकदा ॲनालिसिस करून घेऊ की मार्केट करंट सिच्युएशन मध्ये एक्झॅक्ट काय करत आहे. तर मार्केटचा ट्रेंड जो आहे तो डाऊन कालपर्यंत डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेला होता. डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेला होता आणि आज सडनली गॅप अप होऊन मार्केटनी पहिले गॅप फिल केला आणि त्याच्यानंतर एक बाउन्स बॅक दिला आणि परत एकदा आपली जी साइडवेज रेंज होती, जे आपण लास्ट टाइम बोललो होतो की याच्यावरती जोपर्यंत मार्केट स्टेबल होऊन प्राइस ऍक्शन बनवत नाही आणि कंटिन्युएशन करत नाही तोपर्यंत हे दोन्हीही लाईन्स जे एरिया आहेत आपले 23,290 ते 23,100 याच्या खाली जोपर्यंत प्रॉपर प्राइस ऍक्शन आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही प्रॉपर ट्रेड भेटणं मुश्किल आहे. ह्या रेंज मध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. स्कॅल्पिंग केल्यानंतर तुम्हाला स्कॅल्पिंग मध्ये याच्यात काही पॉइंट किंवा प्राइस ऍक्शन प्रमाणे काही पॉइंट्स भेटू शकतात. तर चला आता आपण ट्रेंड परत एकदा डिस्कवर केलाय की आपल्या साइडवेज ट्रेंड मध्ये मार्केटनी परत एकदा एंट्री केलेली. तर कदाचित उद्या आपल्याला काही ट्रेड भेटू शकते का? तर जर 15 मिनिटाच्या आपण टाइम फ्रेमवर जर आलो तर इथं आपल्याला एक ट्रेंड लाईन मिळते. ती थोडीशी मी ऍडजस्ट करतो. हा लो कनेक्ट करावा लागेल. हा लो कनेक्ट केल्यानंतर इथून मार्केट हे सोडून दिलं. हा एरिया थोड्या वेळ निग्लेक्ट केला. इथून मार्केटने एकदा रिव्हर्सल दिलं आणि सेम इथून आपल्याला एक रिव्हर्सल मिळालेले. म्हणजे उद्या कदाचित आपल्याला ह्या ट्रेंड लाईनच्या जवळपास येऊन मार्केट जर परत निगेटिव्ह प्राइस ऍक्शन
बनताना जर इथं कुठं दिसली ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ किंवा ह्या एरियाच्या आसपास, म्हणजे आपल्या साइडवेज रेंजच्या हायच्या आसपास, तर कदाचित आपल्याला एक स्काल्पिंगची छोटी ट्रेड भेटू शकते. नाहीतर उद्या मार्केट जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपनिंग जर झाली तर मार्केट परत एकदा ह्याच रेंजमध्ये फसून ह्या रेंजमध्येच उद्याची एक्सपायरी होऊ शकते. तर उद्या मार्केट काय करतंय आणि मार्केट कुठपर्यंत जातंय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि नेक्स्ट लेव्हल जी राहील, आपल्याला जे सेलिंगची जी अपॉर्च्युनिटी जी भेटणार आहे ती आता 23,000च्या खालीच भेटणार आहे. पण 23,000 नंतर आपला 22,900चा एक सपोर्ट मार्केटमध्ये असल्याने कदाचित हा एक फेकआउट सुद्धा होऊ शकतो. तर त्याच्यामुळं एवढ्या एरियात मार्केट काय करतंय आणि याच्यानंतर जर आपल्याला कुठं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्याला 22,900 पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं. आणि जर वरच्या लेवलला आपल्याला प्राइस ऍक्शन जर भेटली आणि तिथून जर मार्केट खाली येत असेल तर आपल्याला 22,900 पर्यंत एक रिस्क टू रिवॉर्ड सुद्धा चांगला भेटेल. आता उद्या आपला वेट अँड वॉच करणंच योग्य राहील, कारण परवा दिवशी मार्केटमध्ये खूप मोठी व्होलॅटिलिटी होऊन ऍट द एंड मार्केट निगेटिव्ह क्लोज झालं. आज गॅप अप होऊन गॅप स्लोली खाली येऊन गॅप फिल केला आणि त्याच्यानंतर एक शार्प रिव्हर्सल दिलेला आहे मार्केटने. त्याच्यामुळं मार्केटमध्ये आपण असं एक हे करू शकतो, ॲझम्पशन करू शकतो की मार्केटला उद्या ह्या 100-200 पॉईंटच्या रेंजमध्ये एक्सपायर व्हायचंय. कदाचित आपल्याला 200च्या आसपास, म्हणजे जर याचा जर सेंटर काढला 300 आणि 200 पॉईंट येथे, त्याच्यामध्ये कुठं 100 पॉईंटवर साधारणतः 200च्या आसपास उद्याची एक्सपायरी आपल्याला पाहायला भेटू शकते. तर साइडवेज मार्केटच आपण कन्सिडर करणार आहोत, आपण ट्रेड प्लॅन करणार नाही, कारण आपल्याला कोणतीही ट्रेड दिसत नाहीये आणि भरपूर मोठे चान्सेस आहेत की मार्केट 23,200च्या आसपास उद्याची एक्सपायरी होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं उद्या आपल्याला जे काही प्राइस ऍक्शन दिसल त्याच्यानंतरच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस करून त्यानंतर आपल्याला काय डिसिजन घ्यायचंय हे आपण ठरवू शकतो. त्याच्यामुळं निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड बनत नाही, त्याच्यामुळं आपण कोणताही ट्रेड प्लॅन करणार नाहीये आणि आपण वेट अँड वॉचची एक स्थिती निर्माण झालेली आहे, त्या स्थितीला सामोरं जाणार आहे. चला आता बँक निफ्टी काय म्हणते, एक बँक निफ्टीला एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम कंडिशन आपल्याला पाहायला भेटली. आपला प्रिव्हियस जो लो होता त्या लो पासून मार्केटने एक रिव्हर्सल दिला आणि मार्केट परत एकदा गॅप अप ओपनिंग होऊन निगेटिव्ह तर झालतं, पण ऍट द एंड पॉझिटिव्ह मध्ये कॅन्डल क्लोज झालेली. आणि आपल्याकडं बँक निफ्टीमध्ये आता कोणतेही लेव्हल, साधारणतः इथपर्यंत कोणतेही हर्डल आपल्याला दिसत नाहीत 46,500 पर्यंत आणि वरती एक 50,000ची लेव्हल पर्यंत. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर पाहून घेऊया ट्रेंड काय म्हणतोय. ॲज सेम ॲज निफ्टी आपल्याला बँक निफ्टी सुद्धा एका रेंज मध्ये अडकल्यासारखी दिसतीये. पण इथे एक ट्विस्ट आहे, मार्केटनी डाऊन ट्रेंड इस्टॅब्लिश केलता जोपर्यंत ह्या हायच्या वरती मार्केट निघत नाहीये. हे जर हावरली कॅन्डल जर पाहिली तर ह्या कॅन्डलच्या वरती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा ट्रेंड साइडवेज मध्ये कन्वर्ट होणार नाही, सॉरी अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट होणार नाही. आपल्याला इथे एक नवीन लो तर पाहायला भेटला, पण ह्या फॉर्मेशन मध्ये कदाचित इथं याच्या वरती जर मार्केट निघलं तर एक अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर चला आपण पाहूया 15 मिनिटावर काय घडतंय. 15 मिनिटावर जर पाहिलं तर आपण परवा दिवशी जी ट्रेंड लाईन मार्क केलती, ट्रेंड लाईनवर आपल्याला छानशी एक प्राइस ऍक्शन आज भेटली आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट होऊन एक चांगला रिवॉर्ड सुद्धा भेटला. ऑलमोस्ट 1:2 चा रिवॉर्ड आपल्याला ह्या ट्रेड मध्ये
भेटलेला आहे आणि एक शार्प रिव्हर्सल बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय. तर आता ह्या सिच्युएशन मध्ये परत एकदा ही ट्रेंड लाईन काय रिएक्शन देते उद्या ओपनिंग नंतर हे पाहणं गरजेचं राहील. आयदर ह्या हायच्या वरती जोपर्यंत मार्केट निघत नाही तोपर्यंत आपण 50,000च्या टार्गेटचा विचार नाही करू शकत आणि ह्या लोच्या प्रिव्हियस लोच्या खाली जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत नवीन लो साठी आपण कोणतंही प्लॅनिंग करू शकत नाही. बँक निफ्टी सुद्धा बऱ्याच दिवसापासून एका रेंज मध्ये होती. वरच्या साईडला एकदा रेंज ब्रेकआउट दिली, परत खाली आली आणि आज खालच्या साईडला रेंज ब्रेकआउट देऊन प्राइस ऍक्शन आपल्याला भेटलेली नाहीये. तर त्याच्यामुळं बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपण कोणतीही ट्रेड ऍज सच ऍज प्लॅन करणार नाहीये. उद्या काय प्राइस ऍक्शन घडतीये मार्केटमध्ये त्याच्यानंतर आपल्यासाठी थोडंफार चित्र क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये काय केलं पाहिजे त्याची एक आयडिया येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. उद्यासाठी कोणतीही ट्रेड प्लॅन होऊ शकत नाही आणि आपण कोणतीही ट्रेड घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं उद्या वेट आणि वॉच करणं मार्केटला खूप मस्ट राहील. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न जर असतील शेअर मार्केट बद्दलचे तुम्ही जर कमेंट मध्ये विचारले तर त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ मार्फत देईल. तर तुमचे शेअर मार्केट बद्दलचे प्राइस ऍक्शन बद्दलचे काहीही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये आवर्जून विचारा. मी तुमच्यासाठी त्याला 100% रिस्पॉन्स देईल आणि तुमचे डाऊट क्लिअर करायला मला आनंद मिळेल. तर धन्यवाद. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले ते रोज व्हिडिओ पाहून आपल्याला त्याच्यातून काय शिकायला भेटतंय, मी काय शिकवायचा प्रयत्न करतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे सुरुवातीला लक्ष द्या. मार्केटमध्ये तुम्ही येताल पैसे कमवणारच आहेत, पण तुम्ही शिकल्याशिवाय मार्केटमध्ये काय घडतंय, कसं घडतंय, कोण कसं प्रेडिक्ट करतंय, कोण कसं अनालिसिस करतंय, कोणाची ना कोणाची पद्धत प्रॉपर आत्मसात केल्याशिवाय तुम्हाला त्या मार्केटचं अंदाज येणं मुश्किल आहे. त्याच्यामुळं मला जरी फॉलो करत असतील तर मी मार्केटला कशा पद्धतीने अनालिसिस करतोय आणि कोणत्या पद्धतीने मार्केटला पाहतोय ते तुम्ही नक्की आवर्जून समजून घ्या. आणि काही समजलं नाही तर कमेंट करा. कमेंट करायसाठी मी कमेंट केल्यानंतर तुमच्या कमेंटला उत्तर नक्की आणि नक्की मी देणार. तर चला धन्यवाद. भेटूया परत उद्या.